आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे 2-2.5 महिने शिल्लक आहेत। त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून धुसफूस सुरू असल्याचं समोर आलंय। अशातच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ठाकरे 2 सरकार येणार असल्याचा मोठा दावा संजय राऊत करत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। त्यामुळे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय आहे। तो ठाकरे साहेबांनी असं सांगितलं असेल तर तुम्ही सांगा मला, मग त्याच्याचं उत्तर द्या। बाजारात तुरी, मुख्यमंत्री पदावरनं मारामारी अशी काहीशी अवस्था मवियाची झाली आहे। ना जागा वाटप निश्चित झालंय, ना कोणती जागा कोण लढवणार हे ठरलं। पण त्यापूर्वीच राज्यात ठाकरे 2 सरकार येणार अशी घोषणा संजय राऊतांनी करून टाकली। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 मध्ये तुम्हाला उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं ठाकरे पण सरकार आहे। महाविकास आघाडीचं तो काही सरकार या राज्यामध्ये येणार, ते कोणी थांबवू शकत नाही। वसुलीच्या पलीकडे ज्या सरकारने काही केलेलं नाही, ठाकरे 2 बोलण्या अगोदर पहिलं 10 जनपदच्या तुझ्या बसलेल्या मम्मीची परवानगी घेतली आहेस का, हा थेट प्रश्न मला संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे। विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून लढायची की बिनचेहऱ्याची, यावरनं महाविकास आघाडीत मतभेद आहे। उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढायची असं मत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं व्यक्त केलं जात आहे, तर महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं असं काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्पष्ट करण्यात आलंय। यातच मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत आमने सामने आलेत। लोक विचारतात तुमचा फेस कोण, बरं का, तुमचा फेस कोण? म्हणजे तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे, ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे। दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिम्मत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? तेव्हा आमचा फेस एकच। या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो। मुख्यमंत्री पद हे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हे आमचं काम आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय आहे। तो ठाकरे साहेबांनी असं सांगितलं असेल तर तुम्ही सांगा मला, मग त्याच्याचं उत्तर द्या। या शरद पवार साहेबांनी सांगितलं का नाना पटोले किंवा बाळासाहेबांनी सांगितलं असेल तसं सांगा। जेव्हा आम्ही कुणीच बोललो नाही याच्या विषयावर, आम्ही महाविकास आघाडी म्हणतोय, तर तुम्ही कशाला प्रश्न करायचा? काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचा आम्ही स्वागत करतो। नाना पटोले यांचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांनी समजू शकतो। मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो। मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मवियानं महायुतीला जोर का झटका दिलाय। विधानसभेला सुद्धा हेच चित्र दिसेल असा विश्वास ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटतोय। त्यामुळे आतापासूनच मुख्यमंत्री पदावरून मवियात ब्लेम गेम सुरू झालाय। मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ का आहे हे समजून घेऊ। 1999च्या पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळवता आलं नाही। 2009 पासून म्हणजे 14 वर्षापासून काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद नाहीये, तर 2019 साली शिवसेनेकडे 20 वर्षांनंतर मुख्यमंत्री पद आलं। आम्ही चेहऱ्यात अडकतच नाही। आम्हाला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलो। त्याच्यामुळे पदामध्ये आम्ही अडकत बसत नाही। तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेला पण बघा, सगळ्यात कमी सीट आम्ही घेतली, कारण का आम्हाला आघाडी आणि मायबाप जनतेची सेवा करण्यामध्ये रस। त्यांचं मन जे आहे संजय राऊत साहेबांचं, त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। महाविकास आघाडी म्हणून कुठलीही अशी चर्चा झालेली नाही। महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आम्ही ते सांगू। यांना जो लोकसभेत यश मिळालंय त्या यशामुळे त्यांना वाटतंय की विधानसभे निवडणुकीत आपण जास्तीत जास्त जागा जिंकूया पुन्हा एकदा। याला दुसरं एक असं आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता, लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने महायुतीला खूप मोठा फटका बसला। जर जरांगेंनी उमेदवार दिला तर मात्र
आघाडीसोबतच युतीसोबतच यंदा आघाडीलाही भटका बसू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीत आज जे चैतन्य दिसून येत आहे ते जरांगेच्या निश्चित भूमिकेनंतर ठरेल की महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल. 2019ला मुख्यमंत्री पदावरूनच शिवसेना भाजपची युती तुटली आणि महाभारत घडलं. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येऊन उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. पण एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरेंना 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदावरनं पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा समोर घेऊन जावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. तर लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानं काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली. अशा परिस्थितीत मवियाचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढणार हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.